तोंडात टाकताच विरघळणारा वयोवृद्ध ही खातील, तसेच लहान मुलंही अगदी आवडीने खातील, दाताचं काम नाही असे असलेले बेसनाच्या लाडवांसारखे आपले आज तिळगुळाचे लाडू होणार आहेत। एकदम सुरेख असा लाडू आपल्याला झालेला आहे। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी शकुंतला सरलास किचनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला इथे मी वाटीभर तीळ घेतलेला आहे। पॅनमध्ये अगदी लो टू मिडियम फ्लेमवर छान असा 3 ते 4 मिनिट खरपूस भाजून घ्यायचा। अगदी तीळ तडतडायला लागला की समजायचं आपला तीळ छान असा भाजून झालेला आहे। आता हा तीळ एका ताटामध्ये आपण गार करायला ठेवणार आहोत। तीळ आता छान भाजून झालेला आहे। लगेचच सारख्याच वाटीने अर्धी वाटी डाळवं घेतलं आहे, म्हणजे फुटाण्याचं डाळवं घ्यायचं। ते ऑलरेडी भाजलेलंच असतं। अगदी 2 मिनिट आपण त्याला फक्त परतवायचं आहे आणि लगेचच आपल्या तिळाच्या डिशमध्ये गार करायला ठेवायचं आहे। बघू शकता एकदम मस्त असं कुरकुरीत आपलं डाळवं पण भाजून झालेलं आहे। तीळ आणि डाळवं जवळजवळ गार झालेलं आहे। गार झाल्यानंतरच याला दळायला घ्यायचं, नाहीतर काय होईल तेल सुटेल आणि आपले लाडू थोडेसे करायला प्रॉब्लेम होईल। तर बघा आता हे गार झाल्यानंतर मस्त मिक्सरला बारीक असं आपल्याला दळायचं आहे। पल्स मोडवर वगैरे असं काहीही नाही करायचं। तर बघा आता हे छान असं दळून झालेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी दळून घेतलेलं आहे। आता सारख्याच वाटीने गूळ घालूया। गूळ पण अगदी वाटीभर घातलेला आहे, म्हणजे कसं थोडासा भरून मात्र घ्यायचा, कारण आपण डाळवं पण वापरलेला आहे ना त्यामुळे। तर आता गूळ थोडासा मिक्स करायचा यामध्ये। असाच्या असा गोळा टाकला ना तर व्यवस्थित दळून होणार नाही। आपल्या ह्या पावडरमध्ये म्हणजे तिळाच्या आणि डाळीच्या पावडरमध्ये मिक्स करून घेतला आणि अगदी पाव चमचा जायफळ वेलचीची पूड घातलेली आहे। एकत्र केलेलं माझ्याकडे हे म्हणजे दळलेली असते कायम, ती घातलेली आहे। तर आता मिक्स करून छान असं पुन्हा दळून घेतलं। अगदी मऊसूद असं दळून घ्यायचं। बघू शकता अशा पद्धतीने थोडा थोडा गोळा पण तयार झालेला आहे, म्हणजेच आपल्याला लाडू वळवायला अगदी सोपे जाणार आहे। अशा पद्धतीने दळून घ्यायचं। आपलं हे मिश्रण अगदी तयार झालेलं आहे लाडू करण्यासाठी। एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि छान असं एकत्र करून चांगलं एकजीव करायचं। थोडंसं म्हणजे चोळून घ्यायचं त्याला, एकत्र करणं म्हणजे हे बघा अशा पद्धतीने मिक्स करते आहे मी। आणि मिक्स केल्यामुळे काय होईल ते एकजीव होईल आणि सगळीकडे गूळ तीळ आणि फुटाण्याचं डाळवं एकसारखं लागेल। तर बघू शकता आता मिक्स करून झालेलं आहे। आता याला मी थोडंसं थापून एका बाजूला ठेवते। थापून यासाठी की करताना ना पटकन असं मऊसूद असल्यामुळे पटापट लाडू आपल्याला वळता येतील। बघू शकता अगदी तुम्हाला हव्या त्या आकारात लाडू करू शकतात। मी इथे आपला नाश्त्याचा चमचा असतो तेवढं हे मिश्रण घेऊन लाडू वळणार आहे। तुम्ही मोठे करा छोटे करा, तुम्हाला हवे तेवढे करा, किंवा मी सांगितलेल्या म्हणजे मापाच्या साहित्यात तुम्ही यापेक्षा जास्तीचे लाडू पण करू शकतात। अगदी ॲक्युरेट मॅप सांगितलं असल्यामुळे लाडू 100% बेसनाच्या लाडूंसारखे तिळगुळाचे लाडू आपले होणार आहेत। बघू शकता लाडू बघा किती पटकन वळून झालेला आहे। अजिबात तूप वगैरे काहीही न वापरता आपला हा गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे आणि इतका मऊसूद आहे ना, आता तुम्हाला पुढे मी दाखवतेच। तर सारख्याच पद्धतीने अजून एक लाडू आपण वळून घेऊया। सेम अगदी पद्धतीने तुम्हाला हवं तेवढं मिश्रण घ्या आणि हव्या त्या आकारात लाडू वळून घ्या। वाव एक नंबर। चला तर मग आता मी इथे सगळे लाडू वळून घेते आणि बघू शकता लाडू एकदम एक नंबर झालेला आहे आणि दिसायला अगदी बेसनाच्या पिठासारखाच आहे। तर बघा लाडू तयार झाल्यानंतर वाव एक नंबर आपले लाडू तयार झालेले आहेत। अगदी झटपट होणारे 5 मिनिटात सहज अगदी वर्किंग असाल किंवा बॅचलर असाल तरीही पटकन करू शकाल असे हे मऊसूद असे लाडू आहेत। मी तुम्हाला एक लाडू बघा फोडून दाखवते। बघू शकता वाव आहे ना अगदी मऊसूद, किती सुंदर। आतमधले पण बघा अगदी मऊ आहे। अगदी बेसनाचा लाडू जसा असतो ना तसेच अगदी हे लाडू झालेले आहेत। तर करताय ना ह्या संक्रांतीला अशा पद्धतीचे लाडू नक्की करा। कसे झाले कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना एक लाईक करायला विसरू नका आणि तसंच सबस्क्राईब करायलाही विसरू नका चॅनलला नवीन असाल तर, म्हणजे ना नवीन छान छान व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। केलं का सबस्क्राईब? अरे वा थँक्यू। पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, हॅपी संक्रांत।